गुड मॉर्निंग मित्रांनो, जेमतेम आता 6 वाजले आहेत आणि आमच्या कामाची सुरुवात झाली। आम्ही 5:30 वाजता सुटलो। आमच्या गाडीचा संपला डिझेल। आम्ही आलो पेट्रोल पंपवरती भांडेकरच्या, तिथे काहीतरी त्यांचा मापणं चालू आहे। बबल्याला उठवलं, सकाळी कॅना बिना पकडले आम्ही। झोप झाली नाही झाली म्हणते। आता आम्ही चाय, कडकवाली चाय नदीवर पिऊ इथल्या। आम्ही आता गाडीसाठी डिझेल घ्यायसाठी आलो आणि आम्ही एखादी हप्ता झाला ब्लॉगिंग बंद आहे। माझी तब्येत पण ठीक नव्हती, थोडा टाईम पण नव्हता। पण आपली ब्लॉगिंग अजून रोजची चालू राहील, कारण की भोजनाचे मॅसेज होते ते आज कारण व्हिडिओ येत नाही आहे। बबल्या म्हणता मला फिरायला नेत नाही, पण आता मी रोज आमची ब्लॉगिंग सुरू ठेवू। दम्या कितीचा 100 डिझेल घेतला आहे आणि आता निघणार आम्ही इकडे गडचिरोली रोडला। तिथे पाणी जास्त डोम्या पूर्ण गाडीचा पेट्रोल डिझेल फुटला आणि आता बबल्या पकडू लागलाय। बबल्याला आज गाडी शिकवायची आहे। 2 वर्ष झाला तो गाडी शिकतो मला। 4-5 वर्ष होऊन गेले, 2 वर्ष झाले, 4-5 वर्ष तरी शिकला नाही। सध्या तर डिझेल टाकण्याचं काम चालू आहे। रस्त्यात भर रस्त्यात गाडी थांबली आहे, भर रस्त्यात। गडचिरोली 930 राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या रस्त्यावरच आमची गाडी फेल झाली होती आणि त्याच्यात टाक ना डोम्या गाडी घ्यायला। सध्या आता इंजिन खोला लागला, खूप निश्चित का बी करायला लागते आम्हाला। शिकणं तर शिकत नाही, जसा पहिलेच नाही म्हणतात ते चालू कर बरं। मार थोडसा पटणार बंद कोण टाक बंद कर यार, नाही का तर सकाळी आता आम्ही गाडी चालू केली झाली, डिझेल टाकला आहे आणि आता आम्ही आलू पोहा साठी आलो इकडे राकेश भाऊच्या इकडे। मस्तपैकी आता गरम आलू पोहा आहे, तरी मारके ब्रेड पकोडा पाहिजे। ब्रेड पकोडा पाहिजे तर पण तो वेळ आहे अजून ब्रेड पकोडासाठी। आता आहे ना प्रोसिजर चालू आहे आणि आता आमचे पोळ्याची प्लेट बनवतात सकाळी। ब्रश वाचा बरं आमचा, त्याच्या आधीच ब्रश केला कधी गौतम रसा डालिए। आता आपण मूलच्या स्मशानभूमीत आहे। स्मशानभूमी स्वच्छ आणि सुंदर आहे। आपला नगर परिषदचा कामगार ते सगळं साफ करत असतात, त्याच्यात आम्ही पण हरवेळी सहभागी होतो आणि आपल्यासाठी ओटा स्वच्छ आणि सुंदर करून दिला आहे, कारण की आपण याच्यावर खूप साऱ्या पूजा करतो। नंतर आता एक 2-3 मडके आहेत ते आपण उचलून टाकूया, म्हणजे कुठेतरी स्वच्छ राहायला पाहिजे। इकडं ना जाता आपण अंदर जाडा असं आम्ही हरवेळी म्हणतो। आमचे एसटी बांधव हे सगळे कपडे इथं बांधून ठेवतात, हे सगळं विचित्र वाटतं। जेव्हा आपण जाडतो म्हणजे एक आठवण म्हणून ते सगळं बांधत असतात, पण शेवटी याचं पण आपण विल्हेवाट करत असतो। या झाडाला पण बांधला आहे, असे खूप सारे
जे कपडे होते, शाल आहेत, त्या सगळ्या आम्ही जाळत असतो एका वेळी. आणि हा सगळा जो परिसर आहे स्वच्छ ठेवण्याचं काम आपण करतो. आणि हे न असं ठेवता आपण त्यांना जळायच्या वेळेस खाली टाकून दिलं तर ते जळेलच. अजून याला चांगला करता येईल याच्यासाठी नगर परिषदेनं पण पुढाकार घेतला पाहिजे, कारण की हा सगळा तसा समोर येत आहे. आणि थोडा मागं गेलं तर स्वच्छ आणि सुंदर हा परिसर राहू शकतो. माठ पण तिकडे ठेवला आहे. ते आज आम्ही इकडे आलो आणि हा परिसर स्वच्छ. पूजा बिजा झाली होती, कोणतरी मरण पावले त्यांचे, आता सगळं ते पूजा करून अस्थि विसर्जन इकडे नदीत केलं जातं. नदी पण आपली छान आहे, पावसाळा लागला आहे, नदी पण भरलेली आहे. आता उमा नदी थोडाफार पाणी आता आला आहे, कारण की उन्हाळ्यात सगळं पाणी आटलं होतं, पण आता हिरवागार आला आहे. ही माती उचलण्याचं काम पावसाळ्यानंतर करावे लागेल. पकडून ठेव, पकडून ठेव, पकडून ठेवले. शेड्डी दस करू दे, आता शेड्डी दस करू दे, शेड्डी कोण फोडला? तसाच आहे तो. आज पिट्टी होती का तुझी? दाखव दे, कपडे पाहू दे. इकडे कोणता ड्रेस हो? खाते हालते उतरला भाऊ. आपल्या त्या दिवशी ना दिसला. बनवा लागतील भाऊ, आजचा रविवार आहे ना, असं तर मग टाकायला लागेल. त्या दिवशी आम्ही आलो होतो, पण आम्हाला त्या दिवशी दिसला नाही. पण आज शेवटी आम्ही आलो आणि सगळे आमचे मूलचे मित्र तिकडे वाघ पासाठी हे पण हे धावत धावत आले पाहसाठी. नाही, चुपचापच पाहिलो आम्ही. आवाज गेला, झोपूनच होता. हे पाहिलं तो हा ना का क्लिअर अटकला पाहिलं त्याला. तर काय मस्त आहे, बहुत बड्या, एक नंबर आहे. तो जागा पकडला आणि झाडावर मस्त निवांत झोपते. मस्त हे ना, हे जोरा जोरा मुंबईला लागतं. अंधारच आहे, आतमध्येच आहे. मस्त होतं. आता सगळेजण बिबट्या पाहते तिकडे, आणि आम्हाला पण भेटला. त्या दिवशी गावभर चर्चा झाली, आज पाल भेटून गेला. सकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही फिरण्यासाठी निघलो इकडे, तर सकाळीच बिबट्या दिसला. सकाळी 6:30 वाजता झाडावरती. म्हणजे आजचे दर्शन रविवार खाल्ले बड्या गेला. असा एकदम समोर आमच्या झाडावरून उतरत होता. कॅप्चर करू शकलो नाही आमच्या मोबाईलमध्ये, पण आमच्या डोळ्यानं आम्ही बघितलं. मस्त झाडावर बसून निवांत होता. तुला पण दिसला ना? पे रस्ता एक नंबर मौसम आहे. आता पाऊस पण लागला हलका हलकासा. आम्ही निघलो फिरण्यासाठी, मागं पाहण्यासाठी. मागचा सकाळी दिसून गेला आणि रात्री असा बेधुंद पाऊस आला, काही दिसत नव्हता. मी चंद्रपूर ते मूळ प्रवास करताना आणि सगळे जंगल आमचा मूल ते चंद्रपूर असा रस्ता. आणि काल इकडे हायड्रा फसला होता, त्यासाठी JCB पण मी पाठवली होती. आणि इथं खूप साऱ्या गाड्या पडल्या आहेत. बड्या मोसम आहे. आता आम्ही निघलो हळूहळू. आता पहिल्यांदा आम्ही चाय कुठंतरी पिऊन रस्त्यात. आता आम्ही चाललो इकडं चिखलदरा, तिकडे झोपेचं सुटून जातो आम्ही. आम्हाला झोप लागत नाही रात्री. आता दिवस पिला पाहिजे. पोहा खाता म्हणजे आता पोहा कुठं भेटल. हो, बुछारे आहे ना पुढे झोंड. लहान लहान जे पिल्ले पण आले ते आता रोड पार करत होते. नाही, चारा खात होते. आपण आलो म्हणून इकडं मस्त आहे. घेऊन जाऊ का? हे झगडा करताय, खेळत आहेत हे जवळच्या जवळ. किती चांगली सायडिंग आहे सकाळी सकाळी. आम्हाला अजून हरण पण दिसले इकडे आमच्याकडे पाहत्या टेम्पो. आणि रस्त्याच्या कडेला, हा आपला रस्ता आहे त्याच्या कडेला इकडे हरण
वाघ पण त्या दिवशी ना इकडं त्या दिवशी मोठा वाघ पण होता, बायांना दिसला होता. म्हणजे रस्त्यांना जाता जाताच अशी चांगली सायडिंग आपल्या निसर्गासोबत होत असते, म्हणून हे निसर्ग वाचलं पाहिजे. आपल्याकडे भरपूरसं काही आपल्या क्षेत्रात आहे. आणि आता जस्ट इकडे हरण, मगाशी वाघ, आता अजून समोर आम्ही एक टप्पा जात आहे. इकडे सकाळची काय सायडिंग असते, चढाईचा भाग आहे. ओव्हरटॅक मारायच्या नादात तिकडे पाहू शकता त्यांना गाडी पुढे टाकली आहे. म्हणजे ओव्हरटेक इथल्या इथंच ओव्हरटेक एवढ्या याच्यात बघा, एवढा वेटेड ट्रक आहे इथं. आणि त्यांना ओव्हरटेकच्या नादात तिथं याची खरी गलती म्हणजे या ट्रकवाल्याची आहे. यांना हा समोर आणला होता, यानं ओव्हरटेक केला, याच्यामुळे हे झाला नाही का. बाकी म्हणजे ॲक्सिडेंट होण्याची चान्स इकडे राहते. म्हणजे इथून हे चढाई असतानाही तो ओव्हरटेक करत होता. मी जानाडा गेटच्या जवळपास आलो. मोसम बडे आहे. गेट अजून हा चालू व्हायचा आहे, पण निवांत बसण्याची जागा आहे. निवांत आपण येऊन सायलेंटलीपणा. समोर इकडे गेट आहे, तर हळूहळू चाललो. थोडा फोटो शूट करत आहे आम्ही. आणि जास्त झुंडमध्ये जाण्याची काय आवश्यकता नाही, कारण की झुंडमध्ये गेला तर खूप सारे प्रॉब्लेम राहते. आणि हरणाचा सीन पडला छोटासा, लहानचाच आहे. अशी खाटे आपल्याला तिकडं बनवायचं आहे ना. डोंगा गेट बड्या बनवले आहे यांनी. त्याच्या आधी पण आम्ही तिकडे आलो होतो. पोचलो आणि आता आलू कॉलेजला आहे. आज माझं मन नाही करता, नाही तर खाण्यात आपण कधी मागं पाहत नाही. पण मी आता फक्त चाय देणे थोडा खाईन, बघू मन नाही करता. मग येतानी खाता येईल. की सकाळची आमची चाय, जानाड्याचा नाश्ता आणि सगळे वरिष्ठ जे बसले आहेत सकाळच्या सगळे वरिष्ठ पावसाळ्याचे इकडे बसले आहेत. शेतीचा हंगाम आता चालू झाला आहे आणि त्याच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे शहरात कुठं आपल्याला भेटत नाही ना, तर मग आम्ही इकडे येतो आणि फिरतो. आणि हा तिकडचा चाय जानाड्यातला दुकान आहे. तिथला दुकान आहे. सगळे बस स्टॉपवर बसले आहेत. मजा अलग राहते पावसाळ्यात इकडची. तलावावर पोचलो. मस्त हिरवागार झाला जंगल. उन्हाळ्यात बघू शकलो आपण, आता बघा. आणि मस्त फुलला एकदम पुरा घनदाट जंगल झालाय. आम्ही सकाळी चालू होतो त्या दिवशी आम्हाला जो वाघ दिसला तिकड समोरच उभा होता आणि आम्ही इकडून इकडे आलो. चांगली सायडिंग झाली आज सकाळची पण होता. निसर्ग खूप काही शिकवून जाते वातावरणानुसार. तसं माणूस बदलला पाहिजे 3-3 महिने 6-6 महिन्यांना. आणि सकाळचा नाश्ता पण झाला, थोडा बड्या वाटतं. आणि थोडा हलकासा पाऊस येतो, हलकासा असा फवाऱ्यासारखा. आणि आम्ही निवांत येऊन इथं छत्रीबित्री काही आणलं नाही. आज पावसाचा मोसम आहे. चिंब ओलं झालं तरी चालेल. आज हा ना डोम्या, आज सुट्टीच आहे याला, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. पण आपलं माझं काम चालू राहतं. मी 8:30 वाजता निघेन इथून आम्ही त्यासाठी. आणि लगभग शेतात परे टाकलेले आहेत. आपल्याला हिरवे हिरवे कुठेतरी दिसत असेल. काही दिवसात चिकलटी नागरटी सुरू होईल आणि जेमतेम नागरटी झालेली आहे आणि परे हलकेसे आलेले आहेत.
वातावरण मस्त आहे आपल्या या भागाचं. मोर आहे म्हणजे आपल्याला दिसतं, पण मला काय दिसला नाही. हो हो दिसला एकटाच आहे ना. आणि बिलकुल त्या समोर थोड्या समोर तिकडे आपण पाहू शकतो ना, तिथे मोगली उभा होता. सकाळी कालच काहीतरी शिकार केला होता. शाळेत झाले, कामाची वेळ झाली. कामाची म्हणजे आता मी गाडीवर जातो कंपनी सोडासाठी. आणि ही ट्रॅव्हलर आहे, या ट्रॅव्हलरने मी आता जाणार आहे कंपनीत. पाऊस झाला, 8:40ला इथून सोडावं लागतं, थोडा उशीर झाला. आणि छान गाडी आहे पंकज भाऊची दुसरा ऑलराऊंडर काम करतो सगळ्याच. कोणत्या कामात मागं राहायचं नाही, कारण की कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो. मला हे नाहीत हे नाहीत, त्यासाठी आपण हायड्रा JCB BCB जे चालवता येईल, जे शिकता येईल ते चालवतो. हे 7 सीटर गाडी आहे. आणि निघलो आपल्या कामावरती. काम पण करतो हरवेळी, ट्रॅव्हलर पण निघली आहे. आम्ही आता सध्या नर्सरीत आहोत. मूलमध्ये एकच नर्सरी आहे आणि इथं खूप सारे झाडाची व्हेरायटी आहे. जस्ट आता ट्रक आल्यावर माल उतरत आहे आमचा. पण आम्हाला हे छोटेवाले पाम घ्यायचे आहे. कोणता तो याचा झाड ना, लबराचा झाड आहे. आज शाळेला सुट्टी आहे. ते काय बदाम माझे काय कामच नाही आपल्याकडे खात नाही लोक आहे ना बदाम. हे पाम हे 2 झाडं घ्यायच्या घरी लावायसाठी, गुलाबाचे. खूप छान आहे. घरी 2 आहे. कितीच्या आहे? बड्या वाटेल ना घरी, तर आपल्या त्या गेटवर ठेवलं होतं. पण हे कुंडी सगळं निघायला लागेल आपल्याला. आणि इकडे गाडीत भरपूर मस्त भरून आहे त्यांचं. हा काम हे 2 घेऊन टाकतो आपण. मस्त